नमस्कार. माझं नाव आहे प्रदीप जोंधळे आणि मी महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा. आणि या बिझनेसमध्ये यायच्या अगोदर आजच्या 7.5 वर्ष अगोदर मी या बिझनेसमध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाइम आलो होतो त्यावेळेस मी एक विद्यार्थी होतो. माझं डीएड झालेलं आहे. डीएड नंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं YCM मध्ये. नंतर मी या बिझनेसमध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाइम आलो तर मला असं वाटत होतं की म्हणजे खूप अवघड बिझनेस आहे. कशामुळे? कारण की बरेच लोक आले होते टाय कोट वगैरे घालून, म्हणजे प्रत्यक्ष असे लोक आले होते की मला असं वाटलं की खूप शिकलेले लोक आहेत आणि यांना बिझनेस बद्दल खूप नॉलेज आहे आणि मी इथं बिझनेस करू शकतो का नाही एक भीती पण होती मनामध्ये. पण तुम्हाला माहिती असेल की जगातलं कुठलंही काम करण्यासाठी सर्वात पहिले शिकणं खूप आवश्यक असतं. ते म्हणतात ना की शिकल्यानंतर आहे ना एरोप्लेन बी चालवता येतं, हवाई जहाज पण चालवता येतं शिकल्यानंतर. आणि बिना शिकल्या आपल्याला सायकल चालवणं बी खूप अवघड होतं, बरोबर? तर मी ज्यावेळेस इथे बिझनेस मध्ये आल्यानंतर मी सर्वात पहिले या गोष्टी समजून घेतल्या, कंपनी बद्दल माहिती घेतली. सर्व माहिती घेतल्यानंतर मी ठरवलं की मला एक बिझनेस करायचा. पण सर्वात पहिले मी स्वतःला प्रश्न विचारले की मला बिझनेस का करायचा. तर मी विचार केला की मी तर डीएड केलं, माझं ग्रॅज्युएशन झालं, मी हमेशा टॉपर होतो कॉलेजमध्ये आणि स्पर्धा परीक्षेची तयारी बी करत होतो. माझ्यासोबतचे बरेच काही मित्र म्हणजे सरकारी जॉब पण करतायत, आज नोकरी पण करतायत. तर या सर्व लोकांना सोडून मी या बिझनेस मध्ये आलो तर का, आणि हेच बिझनेस मला का करायचा. तर मी सर्वात पहिलं सांगतो की माझे आई वडील आहे ना शेतकरी आहेत. शेतकरी म्हणजे त्यांनी शेतात खूप काम केलं, स्वतःच्या नाही दुसऱ्याच्या. त्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचे, दिवस रात्र काम करायचे ते पप्पा आई, आणि त्यामध्ये माझं शिक्षण चालायचं. तर मी गरिबी आहे ना खूप जवळून पाहिली होती आणि मला वाटलं की हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा जो बिझनेस आहे, यामध्ये अगर मी खूप इमानदारीनं आणि चांगल्या पद्धतीने जर मेहनत केली तर मी माझ्या घरची गरिबी खतम करू शकतो, संपू शकतो. कारण की गरिबी आहे ना एक अशी बिमारी आहे ज्याचा इलाज फक्त एकच आहे, पैसा. सर नो आज जर पाहिलं आपण तर समाजामध्ये दोन वर्ग दिसतात आपल्याला, एक पैशावाले आणि एक गरीब, है ना. आणि ज्याच्याकडे पैसा आला ना त्याच्याकडे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह असतात त्याचे, आणि ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याच्याकडे प्रॉब्लेम असतात. समजलं? तर मी ठरवलं की मला आहे ना खूप मेहनत करायची आणि खूप पैसा कमवायचा, आणि त्यासाठी हे बिझनेस प्लॅन मला खूप योग्य वाटला. मी एक एक गोष्ट शिकत गेलो बिझनेस मध्ये. सुरुवातीला मी स्वतः माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर मी माझ्या जवळचे जे नातेवाईक होते, माझे मित्र होते, आणि त्या लोकांना मी ज्यावेळेस बिझनेस बद्दल माहिती सांगितलं की खूप छान बिझनेस आहे, मी स्वतः बिझनेस करत आहे, तुम्ही पण बिझनेस करा. मी त्यांना आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल माहिती दिली, बिझनेस प्लॅन बद्दल माहिती दिली, आणि सर्व माहिती घेतल्यानंतर मी पूर्णतः 100% म्हणजे त्यांना कॉन्फिडेंटली सांगत होतो की आज जर आपण हा बिझनेस सुरू केला तर येणाऱ्या टाइम मध्ये, म्हणजे ज्यावेळेस 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर आपण स्वतःला या बिझनेस मध्ये साबित करू. ते म्हणतात ना की आपण आज जे काय करतोय याचा रिझल्ट आपल्याला काही वर्षानंतर भेटतो. कारण येणाऱ्या 5 वर्षानंतर लोक तुम्हाला हे विचारणार नाहीत की तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं, पण येणाऱ्या 5 वर्षानंतर हे जरूर विचारतायत की तुम्ही किती सक्सेस आहेत, किती कामयाब आहेत. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एका ठिकाणी आहे ना एक व्यक्ती, त्याला म्हणजे खूप असं लांब सोडून दिलं गेलं होतं, जिथं दूर दूरवर माणसं नव्हते, जनावर नव्हते, झाडे नव्हते, काहीच नव्हते, एकदम वाळवंट. आणि अशा वाळवंटामध्ये तो व्यक्ती खूप चालत होता, त्याला समजत नव्हतं की नेमकं कोण्या दिशेने चालायचं. खूप दूर चालल्यानंतर खूप दूर चालला आणि त्याला खूप तहान लागली. तहान इतकी लागली ना की त्याला असं वाटलं की मला जर पाणी नाही भेटलं ना तर मी मरू शकतो, एवढी तहान लागली. आणि नंतर त्याने थोडंसं दूर गेल्यानंतर पाहिलं की एका ठिकाणी एक हातपंप आहे, हँडपंप माहिती आहे. तर एक हँडपंप आहे आणि त्याच्या साईडला एक ग्लासभर पाणी आहे. त्याला एवढी खुशी झाली ना की त्याने पाहिलं की अरे आता तर तहान आपली भागते एवढ्यामध्ये. पण जसं तो जवळ गेला ना तिथे एक लेटर लिहिलेलं होतं, एक चिठी लिहिलेली होती, आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, जर तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर हे पाणी, ग्लास मधलं पाणी त्या हँडपंप मध्ये टाका, तुम्हाला पाणी भरपूर भेटेल. आता त्याच्याकडे दोन प्रश्न होते त्याच्या मनामध्ये, की खूप तहान लागली, एक ग्लास पाणी प्यायचं आणि तहान भागवायची. दुसरं ऑप्शन असं होतं की ते ग्लासभर पाणी त्या हँडपंप मध्ये टाकायचं
आणि पाहिजे तेवढी ताण भागवायची. अशा परिस्थितीमध्ये काय केलं असतं? जर आपण त्या परिस्थितीत असतो तर आपण काय केलं असतं? पाणी पिलं असतं, ताण भागवली असते. पण त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने ते नाही केलं. त्यानं ते ग्लासभर पाणी घेतलं, रिस्क घेतली. त्याच्या मनात विचार होते की जर आपण एक ग्लासभर पाणी हँडपंप मध्ये टाकल्यानंतर पाणी भेटेल किंवा नाही याची काही गॅरंटी नाही, पण आत्मविश्वास होता की आपण जर असं केलं तर आपली पूर्ण 7 पिढीची ताण भागणार आहे. येस ऑर नो? आणि त्यानं थोडीशी हिंमत केली, रिक्स घेतली आणि ते ग्लासभर पाणी ते हँडपंप मध्ये टाकलं आणि त्याला एवढं पाणी भेटलं की 7 पिढ्या त्याच्या ताण भागली. एक उदाहरण मी तुम्हाला यामुळे दिलं होतं कारण की ज्यावेळेस मी ग्लेज मध्ये आलो होतो त्यावेळेस माझ्याकडे 2 ऑप्शन होते आणि हे ऑप्शन प्रत्येकाकडे असतात. एक तर 50 वर्ष मेहनत करा आणि 5 वर्ष एन्जॉय करा, नाही तर 5 वर्ष दिवस रात्र मेहनत करा आणि 50 वर्ष एन्जॉय करा. हे प्रत्येकाकडे ऑप्शन आहे का? आणि ग्लेज मध्ये हे शिकवलं जातं. आज मला ग्लेज मध्ये लगभग मी सांगितलं की 7 वर्ष कंप्लीट झाली मला. या 7 वर्षामध्ये मी खूप काही गोष्टीची अचिव्हमेंट केली. सांगायचं झालं तर मी सर्वात पहिलं मी सांगितलं की माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचे. सर्वात पहिले मी शेती घेतली. आज माझे आई वडील शेतामध्ये म्हणजे एक मालकासारखं काम करतात. शेतमजूर नाही, एक मालकासारखं, कारण हक्काची शेती आहे, स्वतःची आहे. मी एक चांगलं शानदार घर बनवलं कारण की माझ्याकडे मी ज्यावेळेस म्हणजे ग्लेज मध्ये आलो होतो त्या टाइमला माझ्याकडे चांगलं घर नव्हतं आम्हाला राहायला. आम्ही माझ्या कुठल्याच मित्राला माझ्या घरी घेऊन जात नव्हतो कारण की माझं फक्त एका रूमचं घर होतं, ते बी पत्राचं घर होतं, मातीचं, आणि त्या एका रूमच्या घरामध्ये पूर्ण फॅमिली राहायची. तर मला थोडं म्हणजे लाज वाटायची की अरे एवढं म्हणजे चांगलं नव्हतं वाटत. पण आजच्या डेटला आहे ना मी मुद्दाम माझ्या मित्रांना बोलवून घेतो घरी आणि त्यांनी येतात, पाहतात घर आणि म्हणतात की खरंच यार खूप काही गोष्टी केल्या. कारण की हे एक बिझनेस असा आहे ना, ते म्हणतात ना की गरीब म्हणजे श्रीमंत माणसाला श्रीमंत बनण्यासाठी आहे ना भरपूर ऑप्शन असतात. तो किती बी श्रीमंत बनू शकतो, पण गरीब माणसाला श्रीमंत बनण्यासाठी एक मात्र ऑप्शन आहे, ते आहे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे आजचा बिझनेस प्लॅन तुम्ही पाहिलेला आहे. हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला इथं लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता नाही. खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. जर आता सरांनी सांगितलं की स्वप्न प्रत्येकाचे असतात, माझं बी स्वप्न होतं. मी पण जमीन घेतली, घर बांधलं, प्रॉपर्टी घेतली आणि आजच्या डेटला जर सांगायचं झालं तर जे स्वप्न लहानपणी आपण पाहायचो ना, ज्यावेळेस संध्याकाळ झोपल्यानंतर आपल्याला दिसायचं विमान जात वेळेस ना, तर आपण जर स्वतः पाहायचं पण 4 लोकांना दाखवायचं ते पण विमान चाललं. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विचार नव्हता केला की मी विमानाने कधी प्रवास करेल, पण मी ग्लेज मध्ये ज्यावेळेस मी म्हणजे प्रेसिडेंट बनलो तेव्हापासून तर आजपर्यंत सांगायचं झालं तर मी खूप वेळा विमानाने प्रवास केला. आणि एवढंच नाही तर आम्ही विदेशामध्ये सुद्धा गेलो. मी युरोपमध्ये सुद्धा गेलो. आम्ही कंपनीद्वारे म्हणजे युरोप टूर होता आमचं, त्यामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे सांगायची गोष्ट की जे स्वप्न अशक्य होते आमच्यासाठी की जे आम्ही कधी पूर्ण करू शकलो नसतो, ते सर्व स्वप्न पूर्ण केले. 5 स्टार हॉटेल आम्ही बाहेरून पाहिल्या होत्या, पण 5 स्टार हॉटेलमध्ये 3-3, 4-4 दिवस आम्ही तिथं स्टे करून ट्रेनिंग मीटिंग अटेंड केलेले आहेत. हे जर सर्व स्वप्न अगर पूर्ण झाले किंवा एवढी जी सक्सेस मला भेटली ती फक्त याच प्लॅटफॉर्ममुळे, याच कंपनीमुळे. तर मी फक्त एकच गोष्ट सांगेन तुम्हाला की सर्वात पहिलं भरोसा करा, विश्वास करा. कारण की म्हणतात ना की जर विश्वास जर स्वतःवर नसेल ना तर देव बी आपल्यावर विश्वास करणार नाही, बरोबर? तर सर्वात पहिले स्वतःवर विश्वास करा, आपल्या बिझनेसवर विश्वास करा, प्रोडक्टवर विश्वास करा. आणि माझ्यासारखे भरपूर लोक इथं सक्सेस आहेत, जे सिनियर तुम्हाला सांगतात त्या सर्व गोष्टीवर तुम्ही विश्वास करा आणि इमानदारीने काम करा. एक दिवस जरूर तुम्हाला सफलता भेटेल. कारण की कामयाब बनण्यासाठी ना थोडासा टाइम लागतं, बरोबर? ज्यावेळेस आपण एखादं बीज लावतो ना तर त्यावेळेस थोडासा टाइम लागतो त्याला वृक्ष बनण्यासाठी, पण जेव्हा तो वृक्ष बनतो ना त्यावेळेस तो आपल्याला फळ पण देतो, सावली पण देते, ते पण आयुष्यभर त्याचं, बरोबर? तर आज जो बिझनेस तुम्ही स्टार्ट करणार आहात एकदम छोटासा बिझनेस असेल, तुमच्या स्वतःच्या फॅमिलीपासून तुमच्यापासून सुरू होईल आणि एक दिवस हे बिझनेस इतका मोठा ग्रोथ होईल ना की तुमचे सर्व स्वप्न या बिझनेस मधून पूर्ण होऊन जातील. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं स्वतःचं एक ड्रीम कॉर्नर चालू करायचं. जसं मी माझ्या घरी आज एक ड्रीम कॉर्नर बनवलेला आहे. म्हणजे घरामध्ये आहे ना एका टेबलवर आम्ही सर्व प्रोडक्ट म्हणजे आपल्या कंपनीचे ठेवतो. खूप लोक येतात
प्रोडक्ट पाहतात ते यूज करतात आणि मला एवढी गॅरंटी आहे की ज्या व्यक्तीनं एकदा आपल्या कंपनीचं प्रोडक्ट यूज केलं तो कधीच लाईफ मध्ये दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट यूज नाही करणार. मला बरेच लोक म्हणजे असे आमच्या दिवाळीच्या टायमिंग मध्ये किंवा म्हणजे बरेच लोक सुट्ट्यावर यायचे गावाकडे तर माझ्याकडून प्रोडक्ट घेऊन जायचे. नंतर ते लोक म्हणजे स्वतःच्या जॉबला नोकरीला कुठे बाहेर गावी गेले तर त्यांना ते प्रोडक्ट संपल्यानंतर तर मला फोन यायचा की आम्हाला ते प्रोडक्ट पाहिजे तुमच्या कंपनीचे. तर मग मी त्यांना सांगितलं की आमची कंपनी आहे ना ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट भेटतात. कारण कंपनीनं सर्व बेसवर आज काम केलेलं आहे. आज आपली कंपनी फक्त ऑफलाईन नाही काम करत ऑनलाईन बी काम करते. बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही तर म्हणजे सध्या तर इथं आहोत राळेगाव मध्ये नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत तर त्यावेळेस आम्हाला कंपनीचे प्रोडक्ट भेटतील का नाही. तर आपली कंपनीचे प्रोडक्ट एक गॅलरी कार्ट म्हणून कंपनीचं ऍप आहे जसं फ्लिपकार्ट अमेझॉन आहे त्याच प्रकारे आपल्या कंपनीचं सुद्धा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही कंपनीचे कुठलेही प्रोडक्ट ऑफर मध्ये डिस्काउंट मध्ये तुम्ही ऑफर करू म्हणजे ऑर्डर करू शकता आणि त्याचा बेनिफिट घेऊ शकता. पण जेवढा तुम्ही मला सपोर्ट दिला माझे शब्द ऐकून घेतले यासाठी मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद करतो. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक.